आज मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्ताने आदर्श महाविद्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि या कार्यक्रमाअंतर्गत माननीय श्री सुनील सामंत सर यांचं ई साहित्य प्रकाशन ह्याच्यावर अत्यंत सुंदर असं व्याख्यान झालं। या व्याख्यानामध्ये सरांनी AI चा वापर करून कशा प्रकारे साहित्य निर्मिती करता येते याची अनेक उदाहरणं दिली की तुम्ही एक शब्द घ्या आणि त्याच्यासाठी आज इंटरनेटचा वापर करून कशा पद्धतीनेही साहित्य निर्मिती करता येईल ह्या संदर्भात अतिशय रसाळ अशा वाणीमध्ये त्यांनी आपलं विवेचन इथे सादर केलं होतं। निश्चितच या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ते प्रेरणादायी ठरणारं असेल, कारण आजचा युवा वर्ग हा इंटरनेटचा AI चा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे आणि त्या निमित्ताने एक निश्चितच मला वाटतं की पुस्तकं वाचण्यापेक्षा ते ई पुस्तकं वाचण्यावर ते भर देतात आहेत, त्यांची रुची त्याकडे आहे आणि त्याच्यामुळे आजच्या जनरेशनसाठी हे ई साहित्य हे कसं उपयुक्त आहे आणि ते जर तुम्हाला निर्माण करायचं असेल किंवा तुम्हालाही त्याच्यामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर काय करायला हवं ह्याचं अतिशय साध्या सोप्या आणि खूपच चांगल्या रीतीने सहजपणे अनेक उदाहरणाद्वारे त्यांनी ते आज मुलांना दाखवून दिलं। नक्कीच मला असं वाटतं की मुलांमध्ये हे ई साहित्य वाचायची इच्छा जागरूक झाली असावी आणि तेच या कार्यक्रमाचं फलित असणार आहे। आजचा हा कार्यक्रम जो आयोजित केला गेला होता तर त्याचं अर्थातच निमित्त होतं मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा आणि त्याच्या निमित्ताने राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग आणि त्यांचे जे संचालक आहेत डॉक्टर श्यामकांत देवरे सर यांनी आदर्श महाविद्यालयाला ही संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत। त्याचप्रमाणे राज्य मराठी विकास संस्थेचे मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय जे बदलापूरमध्येच आहे, तर त्यांचे जे ग्रंथपाल आहेत माननीय श्री मंदार जोशी सर यांनीही ह्याच्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत। त्यांचेही आदर्श महाविद्यालयातर्फे, आदर्श विद्याप्रसारक संस्थेतर्फे आम्ही शतशः आभारी आहोत आणि अजून ह्या पंधरवाड्याचे जे पुढील भविष्यातील कार्यक्रम आहेत त्याच्यासाठी महाविद्यालयातर्फे शुभेच्छा देत आहोत। धन्यवाद। महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने हल्लीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि त्यामुळे मराठीचे संवर्धन हा विषय अधिक ऐरणीवर आला। याचा अर्थ असा नाही की पूर्वी तो नव्हता, पण पूर्वीपेक्षा आता या विषयाला बरेच जास्त महत्त्व आलेले आहे। अनेक संस्था गेली 150 वर्षांपासून मराठीच्या संवर्धनाचं काम करत असतात आणि त्या संस्थांमधली एक छोटीशी खारीचा वाटा असलेली संस्था म्हणजे आमची ई साहित्य प्रतिष्ठान। आमच्या दृष्टीने पुढील काळात कोणत्याही भाषेचे संवर्धन व्हायचे किंवा कुठल्याही प्रकारचा उपक्रम जोरात व्हावा असा असेल तर इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे। साधारण 20 वर्षापूर्वी इंटरनेटवरती मराठी भाषाच फारशी नव्हती, मुख्यतः इंग्लिश आणि इंग्लिशशिवाय तुम्ही इंटरनेट वापरू शकत नाही अशी परिस्थिती होती। मराठीमधली पुस्तकं, मराठीमधलं साहित्य जर इंटरनेटवर नसेल तर आपोआपच ते मागे पडत जाईल अशी भीती वाटायला लागली आणि त्या काळात आम्ही ठरवलं की मराठी भाषेचे वेगवेगळे ब्लॉग्स, वेगवेगळी पुस्तकं ही इथे आणावीत। बरेच व्हिडिओ आम्ही सुरुवात केले। साधारण 2004मध्ये ह्या सर्व प्रयत्नांना सुरुवात झाली। 2008मध्ये आमच्या संस्थेने स्थापना करून व्यवस्थित रजिस्ट्रेशन करून ही संस्था सुरू केली। आमच्यासारखे अजूनही अनेक लोक आहेत आणि ह्या सर्वांना महाराष्ट्र शासनाकडून आणि मराठी भाषा संवर्धन समितीकडून तसेच मराठी राज्य विकास संस्थेकडनं जे मार्गदर्शन आणि सपोर्ट मिळतो
त्यामुळे आमचे कार्य फार चांगल्या पद्धतीने वाढते आहे आणि त्याबद्दल आम्ही या सर्वांचे सरकारचे आम्ही ऋणी आहोत. धन्यवाद. मी निकिता राजेश पाटील आहे. मी या खरं तर आदर्श महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मी सध्या MA सेकंड इयरला म्हणजे ॲडमिशन घेणार आहे. पण ई साहित्यावरती माझी एकूण 16 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. त्यातलं महत्त्वाचं म्हणजे द्रौपदीवरती तीन त्रिदलात्मक कादंबरी प्रकाशित झाली आहे, ज्याचं नाव आहे भावबंध पंचखे. दुसरं अजून एक आहे विरहिणी हे काव्य, जे 602 श्लोकांचं आहे, जे मी स्वरचित केलेलं आहे इयत्ता 9वी मध्ये असताना. ते पण तिथेच प्रकाशित झालेलं आहे. तर वेदांवरती मी चारी असे संशोधनात्मक ग्रंथ लिहिले, ते पण तिथेच प्रकाशित झालेले आहेत. तर त्याची सगळी जी आहे ती फ्री PDF तिथे उपलब्ध आहे. आपण नक्की वाचून त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यावी. आणि आत्ताच मागच्या महिन्यात माझी 3 पुस्तकं डोंबिवलीमध्ये प्रकाशित झाली. त्याचा प्रकाशन सोहळा झाला. ते म्हणजे द इनविजिबल वेपन ही एक स्पाय थ्रिलर कथा आहे. दुसरं आहे ते अमृता तभी सुभाषित सुक्ती. तर हे जे पुस्तक आहे ते 208 जे संस्कृत सुभाषित आहेत त्याचा संग्रह आहे. तर जी मी संस्कृत सुभाषितं लिहिली आहेत ती स्वरचित आणि माझी स्वतःचीच रचना आहे. आणि हे तिसरं जे आहे ते सभापट हरणम, हे महाभारतावर एक खंडकाव्याचा पहिला भाग आहे. तर तुम्ही ही पुस्तकं विकत घ्यायला वाचायला विसरू नका. माझ्याशी तुम्ही संपर्क साधा. आणि या कार्यक्रमाविषयी सांगायचं म्हटलं तर आज मी पहिल्यांदाच या कार्यक्रमामध्ये म्हणू शकते सहभागी झाली, ते पण सरांनी सांगितल्यामुळे. आणि हे उशिरा पोचली तरी पण मला खूप काय वेगळं या कार्यक्रमात ऐकायला मिळालं. मुख्य म्हणजे AI, जे आजकाल महत्त्वाचं जे आहे तंत्रज्ञान, त्याच्याविषयी आज मला खूप अजून जास्त ही माहिती पडली की ते तंत्रज्ञान तुम्हाला सहाय्य करू शकतं, परंतु तुमच्यामध्ये सृजन असणं हे महत्त्वाचं आहे, जे माझ्या बाबतीत पण मला स्वतःला अनुभवायला मिळालेलं आहे. आणि मी ई साहित्याच्या सुनील सरांचे धन्यवाद याच्यासाठी मानते, कारण की त्यांनी मला पहिली संधी दिली आहे. आणि त्या पहिल्या संधीमुळे मला कळलं की वाचक आहेत, उत्कृष्ट प्रतिसाद देत आहेत. मला कळलं की माझी पुस्तकं आहेत जी उत्तम दर्जाची आहे. त्याच्यामुळेच कळलं आणि त्याच्यामुळेच मी ऑफलाईन प्रकाशन किंवा छापणं करू शकले. असं मी बोलू, माझे 2 शब्द इथेच संपवतो. बदलापूरच्या अशाच अपडेटसाठी बदलापूर टाइम्सला सबस्क्राईब करा. धन्यवाद.